अनेक वेळा GR बदलले आणि ते चुकीच्या पद्धतीने GR बदलल्यामुळे बऱ्याच अडचणी त्या ठिकाणी इलेक्शनमध्ये निर्माण झाल्या आणि हा विषय जेव्हा कोर्टात गेला, कोर्टाने हा विषय समजून घेतला, तेव्हा कोर्टाला दुसरा कुठलाही त्या ठिकाणी मार्ग राहिला नाही, पण 21 तारखेपर्यंत निकाल देण्याची तारीख त्या ठिकाणी ढकलण्यात आली। याच्यामध्ये कोण चुकलंय तर इलेक्शन कमिशन चुकलंय। डोकं न लावता भाजपचं ऐकून वेगळे GR काढले आणि त्यातच गडबड झाली। आता हे झालं ते झालं, आता 21 तारखेपर्यंत आपल्याला वाट बघावी लागणार। आता हे सगळे EVM मशीन एका कुठल्या तरी खोलीमध्ये ठेवल्या जाणार। तर थोडंसं काही प्रमाणात टेन्शन जरा वाढलेलं आहे, काळजी आपल्या सगळ्यांना घ्यावी लागेल आणि मग 21 तारखेला तर निकाल आपल्या बाजूने लागेल आहे आम्हाला माहितीच आहे, पण उमेदवार व आम्हा सगळ्यांना मशीन ज्या ठिकाणी ठेवले तिथं नक्कीच जरा डोळ्यात तेल घालून आम्हाला लक्ष ठेवावं लागणार आहे। असं वाटतं की रोहित पवारांना जे 19 मध्ये साधलं, जे 24 मध्ये त्यांनी पैशाच्या जोरावरती विजय मिळवला, ते सर्व त्यांचे सहकारी साथ सोडून आमच्याकडे आले। त्यांची जी कार्यपद्धती आहे कामाची आणि मतदानाच्या वेळेस मतदान कसं घ्यायचं ही कार्यपद्धती आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी ओळखली असल्या कारणानं या नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांना अनेक ठिकाणी त्यांच्या पैशाच्या गाड्या अडवल्या, पैसे परत पाठवले, पण 24ला अल्पशा मताने विजय प्राप्त केला। त्यामुळं बेसुमार आणि बेसूट असे आरोप करायचे आणि मोठ्या व्यक्तीवरती आरोप करायचा त्यांचा जो फंडा आहे तो सपशेल या नागरिकांनी त्यांना आता पराजय दिसत आहे आणि पराजयाच्या भावनेतून अशा प्रकारचं ते वक्तव्य करतात। आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय जे निवडणुकीच्या प्रचारासाठी जे आले आणि प्रचार केला हा विकासाच्या मुद्द्यावर केला, कोणाच्याही वरती टीका टिप्पणी केलेली नाही आणि अशा स्वरूपावरती जे बोलतायत ती रोहित पवारांचं महाविकास आघाडीच्या कालखंडामध्ये मोठे डॉन आणि गुंड असल्याची भावना कर्जत जामखेडमध्ये तयार झाली आणि लोकांना अतिशय मोठ्या प्रमाणात हॅरेसमेंट देखील केलं। आणि त्याचबरोबर त्यांनी आता जे आमसभा घेतल्या त्यामध्ये तर अधिकाऱ्यांना एवढं खालच्या पातळीवर झापलं, त्यामुळे अतिशय तीव्र आणि चिडीची भावना त्यांच्या संदर्भात निर्माण झाली। त्यामुळं मतदारांनी आता निर्णय केलाय की आता कोणत्याही परिस्थितीमध्ये रोहित पवारांच्या सांगण्यावर, बोलण्यावर आणि त्यांच्या विचारावर मत द्यायचं नाही। भारतीय जनता पार्टी हे विकासाला मत द्यायचंय आणि थोड्याफार फरकाने जो पराजय माझा झाला त्याचा निश्चित स्वरूपामध्ये बदला घेण्याचं चित्र आज मला प्रत्येक बूथवरती दिसतंय। आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यावरती टीका करण्यापेक्षा तुम्हाला गेल्या वेळेस 43 मतं होते, यावेळेस 622 फरकाने का पडले आणि आता तुमचे उमेदवारच तुमचा नीट प्रचार करत नाहीत, तुम्हाला प्रचारालाच अनेक ठिकाणी येऊ देत नाहीत, गेले प्रचाराला तुमच्या समोर सभेलाच माणसं बसत नाहीत, म्हणून तुम्हाला नगरला पुण्याला मुलाखती घ्याव्या लागल्या आणि फॉर्मॅलिटी म्हणून त्यांनी उमेदवार भरलेले आहेत। त्यामुळे आता उद्या चित्र स्पष्ट होईल। मला असं वाटतं की आपल्याच माध्यमातून माननीय उच्च न्यायालयाने काहीतरी निर्णय दिला, मी पाहितला नाही, परंतु नक्कीच काही निकाल जे हरकती होत्या त्या प्रलंबित असतानाच चिन्ह वाटप झालं, या कारणावरून निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करत काही ठराविक नगरपालिकेचे आणि काही ठराविक नगरसेवक पदाच्या उमेदवाराचे मतदान हे 20 तारखेला ठेवलं होतं आणि मतमोजणी 21 तारखेला ठेवली होती, परंतु एकाच निवडणुकीमध्ये अर्ध्या सीट्सचा निकाल अगोदर लागणं आणि त्याच्यानंतर मतदान होणं ते नैसर्गिकरित्या संयुक्तिक नव्हतं, कारण त्याचा प्रभाव हा नंतरच्या ह्याच्यामध्ये झाला असता नंतरच्या सीटमध्ये। त्याच्यामुळं मला वाटतं माननीय उच्च न्यायालयाने जो निर्णय केला आहे त्याचं निश्चितपणे आता त्यांचं अवलोकन आणि त्यांचा ऍक्सेप्ट केला पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीचं मला वाटतं चित्र पहिल्यांदाच झालंय। आपण लोकसभेच्या देखील निवडणुका होत असताना जर 5 फेजमध्ये होत असतील किंवा एकाच वेळेस 5 विधानसभा राज्याच्या जर निवडणुका होत असतील तर त्या देखील 5 राज्याच्या होत असतील तर ते एकत्रितरित्याच त्याचा निकाल जाहीर करत असतो आणि त्याच भूमिकेवरती मला वाटतं माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय आला असेल की एकाच नगरपालिकेमध्ये आता याच जामखेड नगरपालिकेमध्ये 2 जागा पेंडिंग राहिलेल्या आहेत, तर त्याचा निकाल लागला तर त्या 2 जागेवरती प्रभाव होईल आणि त्याचा परिणाम होईल आणि म्हणून माननीय उच्च न्यायालयाने जो निर्णय केला आहे तो स्वागतार्ह आहे।
तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.